गोयचे जवेरी लिंक कांड एंड कनेक्शन्स आनी सगळें चलता आसतना कोविडाचो विशय गंभीर आसा आनी हे सगळे विशय उलयता आसतना कितलेशेच विशय दिसना आसतना पांगरून घालून सरकार कितें नाल्यार कितें मांडवली करपाचो प्रयत्न करता. आज प्रेस कॉन्फरन्स मागयला जाल्यार टॉपिक इज ऑन मोपा एअरपोर्ट. मोपा एअरपोर्ट आमकां जाय. मोपा खातीर आमकां फुडें इकॉनॉमी कशी वाडटली, टुरिझम सेक्टरान जावं, कार्गो हब म्हणून जावं, MRO म्हणून जावं, एडवांटेजीस डेफिनेटली आर देयर. आनी एअरपोर्ट जावचो ही आमची सगळ्यांची मागणी आशिल्ली. पूण हालींच्या हालीं ज्या तरेन एक एक गजाल भायर येवंक लागल्या ती खरीच पळोवपा सारकी. कारण सरकार खंयचोच विशयाचेर आमचो डॉक्टर प्रमोद सावंत डॉक्टर करप्शन जाल्या शिवाय कसोच बंद करना. आनी हे आमचो एज अ ऑपोजिशन नाल्यार आमदाराच्या नात्यान गोंयच्या हितान पळयता आसतना हे मुद्दे तुमच्या समोर हाडून मांडप आनी ताजेर योग्य कारवाई मागप हे आमचें काम आशिल्ल्यान आज तुमकां आय वील जस्ट रन थ्रू. आज परत एक मोपा म्हणटकर खूब दीस जाले मोपा खातीर खुबशे पत्रकार भाव जावं आमचे लोक गोंयचे जावं विसरले आसतले मुद्दो कितें तो. सो अगेन लायक लास्ट टायम एक ल्हानशें प्रेजेंटेशन जस्ट अबाउट 5-6 स्लायड्स दवरल्या wherein I need to come and tell you regarding the Mopa airport and the irregularities around it. I will just run through a presentation and then maybe I will discuss for the next 10 minutes and be brief and crisp as far as possible. Mopa airport सगळ्यांक तुमकां खबर आसा. Mopa airport तुमकां सगळ्यांक खबर आसा. Started somewhere in 2016. सप्टेंबर 2000 सक्सेसफुल बिड फायनलायज जालो आनी गेला कडेन दॅट इज GMR गोवा एअरपोर्ट लिमिटेड हांचे कडेन 2016 एग्रीमेंट. 2017 फायनान्शियल बीड सगळी कंप्लीट जाली आनी दे वर गिवन द वर्क ऑर्डर. कन्सेशन तांकां दितकर इट वॉज अंडरस्टूड की द ओवरऑल पीरियड विल बी फॉर 40 years. The concessioner, the GMR was finalized, was getting a concession period of 40 years. आणि जाय जाल्यार आनी 20 वर्सां वाडोवपाचो ताका तातूंतल्यान मेळटालो चान्स ऑन अ रिक्वेस्ट ऑफ GGAIL म्हणजे GMR गोवा एअरपोर्ट इंटरनॅशनल लिमिटेड. हे सगळे कॉम्पिटिटिव्ह बिडिंगांतल्यान आयले आनी द होल completion date was roughly about 1095th day from the date of signing of this particular appointment of GMR coming into the picture. आता गव्हर्नमेंट गोवान एकूच आपलो गोल्डन शेअर दवरिल्लो which was available आणि as per the concessional agreement one of who would be nominated would be on the board of directors of GGAIL. जवळजवळ म्हाका दिसता पयलीं तांची एरोब्रिजीस कॅपॅसिटी 8 म्हाका दिसता 20-20 सुरू जावपाचे आशिल्ले. उरिल्ले 20-22. बट आय थिंक दॅट प्रोजेक्ट हॅज गॉट लिटल डिलेड. आता कन्स्ट्रक्शन ऑफ द एअरपोर्ट घेता आसतना तांचे ओवरऑल मॅनेजमेंट कितें आशिल्लो, स्कोप कितें आशिल्लो, मेंटेनन्स कितें आशिल्ले, ऑल दॅट थिंग वॉज व्हेरी क्लियरली पुट अक्रॉस. द ट्रान्सपरन्सी वॉज मेंटेन आनी तेन्नाच्यान एक एक आमकां कितें जाय मोपाक GMR कन्सेशनर कितें दिवचें 1 points were listed. Development, operation and maintenance of the city side was specified. Operation maintenance of the project at the airport was specified. Development, operation and maintenance of the aviation skill development परत तांकां ट्रेनिंग दिवचें आनी भुरगे थंय स्किल जावन तांकां ऑपॉर्च्युनिटी मेळची विथ दॅट ब्लॉक्स ऑफ पयले मोपा मागीर बाकीचे पेडणे तालुका मागीर भायले हे करपाक तांकां स्किल डेव्हलपमेंट करपाक स्किल सेंटर करचे पेडण्या ही एक सरकारान तातूंत मागणी घाल्ली. डेव्हलपमेंट ऑपरेशन ऑफ टोटल एरिया ऑफ रफली 232 acres was given under this project to GMR for making a township. आता हे दिता आसतना जरी विलेज पंचायत जाली they were given a FAR of about 2.5. आता performance and fulfillment of the other obligations of the concessioner whatever was there in the agreement stood.
प्रोजेक्ट कॉस्ट रफली 1900 कोटी 1900 क्रोर्स पयलीं आशिल्लो. डिले जाल्ल्यान तांणी मागीर परत प्रोजेक्ट कॉस्ट हाडलो 3200 कोटीचो प्रोजेक्ट म्हणून. कित्याक तांकां मदीं स्टे मेळ्ळी आनी ती सुप्रीम कोर्टार जी स्टे पडिल्ली ती सगळी क्लियर जावन तांकां काम सुरू करता म्हणल्यार द प्रोजेक्शन्स ऑफ कॉस्ट एक्सपेक्ट टू अराउंड 3200 crores. आता सरकार येणावळ कितें? सो सरकाराची येणावळ वॉज रफली अबाउट 36.99% ऑफ द ग्रॉस रेव्हेन्यू. 36.99% ग्रॉस रेव्हेन्यू जो मेळटा GMRक ते सरकाराक मेळटले फ्रॉम द 6th इयर. पयलीं 5 वर्सां मेळचे ना. फ्रॉम द 6th इयर फ्रॉम द अपॉइंटेड डेट तांकां मेळपाक लागतले. जेन्ना सुरू जातलो तेन्ना तांकां मेळटले म्हणून हे कन्सेशनर एग्रीमेंटान जालें. ह्या हातून जवळजवळ 86,22,441 स्क्वेअर मिटर्स म्हणजे जवळजवळ 2131 एकर टोटल मोपाक जागो दिला. तातून 86,22,440 एक्वायर्ड करता आसतना खंयच्या तालुक्याचे केले? मोपा जावं, वारकोंडा जावं, कासरवाडे जावं, चांदेल जावं, उगे जावं, आंबरे जावं, बाकीच्यो विलेज बाउंड्रीज धरल्यो जाल्यार जवळजवळ 86.22 lakh square meters was acquired by the government of Goa for this airport. एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स जवळजवळ 25/8/2015 मेळ्ळे. एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स मेळटकर जितले हे विलेजीस आशिल्ले पार्ट्स ऑफ द रेव्हन्यू विलेजीस तांकां ही दिस वे ऑल टेकन एज मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट एरिया. ताचे नोटिफिकेशन तांणी काढले जवळजवळ 2018 आणि जितले 2131 एरिया आशिल्ली ताका तेन्ना आमी आशिल्ले सरकारान सेक्शन गोवा लँड रेव्हेन्यू कोडान तेन्ना मनोहर पर्रीकरान डिसायड केलें की सनद विल नॉट बी चार्ज टू देम म्हणून आणि द होल एरिया वॉज क्लियर्ड. आता गव्हर्नमेंटान मेन एरिया आता हांगा येता तो इज द मोपा एअरपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. आता एक पंचायत लागता, एक म्युनिसिपॅलिटी लागता, एक PDA लागता आणि दिस होल एअरपोर्ट वॉज कमिंग अप इन अ एरिया विच इज इन अ रिमोट विलेज. जय बाबू आसगांवकर डेप्युटी चीफ मिनिस्टर इज द MLA ऑफ दॅट पर्टिक्युलर कॉन्स्टिट्युएन्सी. सरकारान गोवा एअरपोर्ट डेव्हलपमेंट पास केले आणि तातूंतल्यान सगळे जितले फॅसिलिटेट करपाक जाय एअरपोर्टा खातीर विच इज ऑल्सो गुड थॉट ते फॅसिलिटेट करपाक प्रोवायडेड वी थ्रू दीस माडा दॅट वॉज मोपा एअरपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. मोपा एअरपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी करतकर तांकां मेन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी अशी केल्ली की जितले बेनिफिट्स आसा द ऑथॉरिटी सेड दॅट वी विल गिव इट बॅक टू द विलेजर्स. आणि कितें बेनिफिट्स येता ते आमी विलेजींग आनी विलेज ते 5-6 विलेज विच आर गोइंग टू बी लँड इज एक्वायर्ड त्या लोकांक आमी हेल्प करतले म्हणून. त्या अर्थान GMRन एग्रीमेंट घेतलो आणि पयले फेज आपूण 3 वर्सांन कंप्लीट करतलो म्हणून सांगलें. ताच्या मागीर डेव्हलपमेंट ऑफ अदर एरियाज लायक रिपेअर्स जावं, मेंटेनन्स जावं, MRO जावं, सिटी सायड डेव्हलपमेंट जावं हें करतले म्हणून कन्सेशनरान सांगिल्लें आशिल्लें आणि ते एग्रीमेंटानूय आसा. आता ही सगळी ऑब्लिगेशन्स घेवन जेन्ना फुडें मनीस वता तेन्ना दिस माडा वॉज टेकन एज अ सिंगल विंडो मेकॅनिझम फुल्ली एम्पावर्ड अँड इक्विप्ड विथ टेक्निकल अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पोटेन्शियल म्हणून. आता त्यांनी जेन्ना ही माडा जेन्ना घाली गव्हर्नमेंटान 5 पंचायतीचे पावर गेले. कासने आमेरे, पासरकोडे, कासरवाडे, चांदेल आसापूर, तांबोळे मोगा उगे आणि वारकंड नागझर या हांचे सगळ्यांचे पावर माडान काढून घेतले. हे माडान काडटकर एखादी तूं स्ट्रीमलायन सिंगल विंडो करपाक एखादी तेन्ना विचार आसतलो. पूण जेन्ना हे विड्रॉ केले तेन्ना ही माडा जी फॉर्म जाली त्या माडाक 3 डिपार्टमेंटाचे पावर काढून दिले. पंचायत एक्ट 73rd अमेंडमेंटा प्रमाणे पंचायतीक पावर दिल्ले आसता तांच्या वाठारांतले सगळे पळोवपाक. आज एअरपोर्टूच न्हय एअरपोर्टा बरोबर बाकीचे भोंवतणचे सगळे जे तूं डेव्हलपमेंट 232 एकर्स करतलो ताजे सुद्धा भले रस्ते जावं, सिवरेज जावं, गार्बेज जावं हे सगळे माडा पळयतले ह्या अर्थान तांणी तयार केल्ली आसा. ही 2018 तयार जाली. आज पर्यंत त्या हाचे रुल्स सारखे फॉर्म जाल्ले ना. जो एक्ट 2018 पास जालो तो 2020 जाले.
the act has got no rules proper. 4 rules which are there in that particular act. ओव्हरऑल रेव्हेन्यू माडा वतलो आणि लोकल पंचायत ह्या खातीर हांचो रेव्हेन्यू शेणटले हे साहजिक आसा. आज माडा एडमिनिस्ट्रेटिव्ह बॉडी कसली बॉडी तो प्रश्न पडटा आणि हो 73rd अमेंडमेंटाचो टोटल वायलेशन हो दिश्टी पडटा. Tani powers under MADA, which I will come here, which is not much of a thing, where they said that subsection 6, section 6 of subsection 4, Tani सगळो power जो आसा तो PDA चो power जो आसा, municipality जो power आसा आणि पंचायतीचो power आसा has been taken into MADA in respect of the MOPA International Airport Planning Area. आणि या एक्टा प्रमाणे एक जाणीव जाता की as and when MADA thinks of more area under their planning, they will take it म्हणून. So whether it is PDA, whether it is municipality or whether it is पंचायत, सगळ्यांचे power seize जाता. So जो पंचायती already granted rate मेळना, cess मेळना म्हणून रडत आसा, आता problem जातलो फुडलो regarding their revenues. I am not against the formation of MADA, but if MADA was formed to make a very clear way of moving ahead, I think the same act is being misused now for the well-being of a few. या माडा प्रमाणे अनेक तांणी प्रोविजन दिले. तांणी प्रोविजन दिले की हातून खंयचेय समज एक्ट आसा दे सीज म्हणून. सो द होल पॉवर इज विथ माडा. नाउ द बेस्ट पार्ट अबाउट द होल थिंग इज डायरेक्टर सिव्हिल एव्हिएशन जो गव्हर्नमेंटाचो आसा इज द मेंबर सेक्रेटरी ऑफ माडा and is the same person who is nominated on the board of GGAIL. सांगपाचो अर्थ म्हणल्यार एक मनीस जो माडान बसता सायन मारपाक सँक्शन दिवपाक नाल्यार नोटीसी काडपाक तोच मनीस GMRच्या बोर्डार आसा डायरेक्टराच्या आणि तोच मनीस आसा ऑपरेटिंग एज डायरेक्टर ऑफ सिव्हिल एव्हिएशन. दिस इज अ टोटल कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट. आज आम्ही जेन्ना फुडें पळयतात तेन्ना वी कम टू अ प्लेस की SEZ 33 lakhs of square meters of land was lost out. आज आम्ही फुडें वता आसतना when 33 lakh square meters of land was lost and we had struggled, आज जेन्ना आमी मोपाक दिला ती जमीन सांबाळून एअरपोर्टाक सारकी वचची आणि तांणी सांबाळून काम करचें आणि जे विजन जे विचार गोंयच्या सरकारान पयलीं दवरिल्ले टू मेक अ प्रॉपर एअरपोर्ट दॅट नीड्स टू बी अचीव्ड. दिल्ली CAGन परफॉर्मन्स ऑडिट काडिल्लो आणि दिल्लीचो DIAL दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड जो इश्यू तयार जाल्लो दॅट ऑल्सो वॉज बींग बॉट फोर्थ बाय द CAG. आणि हे रिपोर्ट तरी घेवन दे शूड हॅव एक्चुअली पॉझिटिव्हली थॉट वॉट नीडेड टू बी डन ऑर वॉट नीड्स टू बी डन. अनफॉर्च्युनेटली CAGचो रिपोर्ट आय डोंट नो इफ दे हॅव रिफर्ड ऑर दे हॅव इग्नोर्ड, बट CAG एक आयडेंटिफाय केल्लें की दिल्ली एअरपोर्ट जवळजवळ 4600 एकर फक्त 100 रुपया वर्साक अशें तांकां तेन्ना दिल्ले आनी CAG आज देर इज अ फ्रॉड करप्शन आसा सगळे भानगडे आसा आनी तेन्ना हातून कन्सेशनर अगेन वॉज GMR इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड. आज प्रश्न येता आमी हो विशय कित्याचेर घेतला काय म्हणून. एक म्हणल्यार गव्हर्नमेंटान सगळे पॉवर लोकल सेल्फ गव्हर्नमेंटाचे काढले, पंचायतीचे काढले आणि मोपा PDA करून काढले अंडर दिस ऑथॉरिटी. त्या ऑथॉरिटीचो चेअरमॅन आसा आमचो चीफ मिनिस्टर. ताच्या मागीर बाबू आजगांवकर ऑल्सो डज नॉट फाइंड अ स्पेस देअर नॉर एनी सरपंच ऑर ZP एज अ मेंबर, बट रेस्ट इज ओनली बाय ब्युरोक्रेट्स. सो माडाची कमिटी आसा बोर्ड आसा इज ओनली विथ द चीफ मिनिस्टर as a singular elected person, as a head of the body, looking after this whole affairs as far as MOPA is concerned. Rest all are bureaucrats. आता हे सांगता ते मातशे समजून घेयात कित्याक एक एक पॉइंट सांगीत वता. आजपर्यंत त्या ऍक्टाक 2018च्या माडाच्या रुल्स फ्रेम करू ना. कित्याक करू ना? मुद्दम करू ना, करूंक टायम मेळूं ना काय आनी कितें आसा हो प्रश्न तेन्ना पडपाक लागता. अँड जो पर्यंत रुल्स आर नॉट इन फोर्स द ऍक्ट कॅनॉट बी पुट इन यूज. बट युजींग द ऍक्ट
lot of decisions are being taken through board meetings, which again will be violation of the act and the rules itself. फाल्यां ज्युडिशियल रिव्ह्यू समज आयलो कोणें मागलो जाल्यार म्हाका दिसता these people I don't know where we may be stuck up with the land not knowing which side to go. कित्याक आज जेन्ना आमकां पावरच तुमी पंचायतीचे काडले, म्युनिसिपालिटीचे काडले, पीडीएचे काडले आनी एक मोपाक माडा म्हणून दिले, nobody else can act. हांगा तुम्ही सीएम एकटोच आसा, chairman, and not even the local representative who is the MLA of that particular area. This is one of the concerns. As clause 1 sub clause 3 पळयलो जाल्यार मोपा एअरपोर्ट एरिया तांणी अशी स्पेसिफाय केल्या की ताका खंयचीय फाल्यां समज जागो जाय दे कॅन गेट अंडर दिस. फाल्यां समज फुडली एरिया दिश्टी पडली ताका दे वॉन्ट टू गेट इट अंडर इट, दे आर फ्री टू डू इट. दॅट इज द वॉट द एक्ट स्पेसिफायज. टोटल 2136 एकर आजपर्यंत घेतिल्ले आसा. हाऊसिंग बोर्डाची लँड जवळजवळ 1,68,000 स्क्वेअर मीटर 1.68 lakh has been taken as a part of this MOPA area planning, MOPA airport planning area. Total 5 square kilometers radius of MOPA airport is declared as MOPA International Airport Planning Area. आता हातून एक फनी क्लॉज असा इन क्लॉज नंबर 6. ही माडा स्वतः पंचायत म्हणूनही क्लिअर ना, काय म्युनिसिपॅलिटी म्हणूनही क्लिअर ना, काय म्हणूनही क्लिअर ना. आणि पदोळ सांगितल्याप्रमाणे एक गव्हर्नमेंट सर्वंट becomes a nominated by the government on the board of GMR. Same fellow is the director civil aviation and same fellow is the member secretary of MADA. म्हणजे एवढेतल्यान GMR ऍप्लिकेशन घालतले तेन्ना तो सायन मारतलो, हेवटेन येवन माडाचो मेंबर सेक्रेटरी तोच सायन मारतलो आणि थंय डायरेक्टर सिव्हिल एव्हिएशन सगळे पळोवपाक परत तोच. सो कॉन्सन्ट्रेशन ऑफ पॉवर्स दॅट हॅज हॅपन्ड नीड्स टू बी. आज प्रश्न कितें आसा? प्रश्न खूब आसा. प्रश्न असा की जे सर्वे नंबर सगळे आशिल्ले ते समज आमी एमलगमेशन तांणी केला काय ना, आणि केला जाल्यार कशें केले, आणि केले जाल्यार खंयच्या एक्टाक अटॅच केले हो प्रश्न पडटा. सेस समज कलेक्ट करपा जाय, टॅक्स कलेक्ट करपा जाय, हाऊस टॅक्स कलेक्ट करपा जाय, प्रॉपर्टी टॅक्स कलेक्ट करपा जाय, कोण करतलो, ऑथॉरिटी खंयची हो प्रश्न पडटा. समज माडान कलेक्ट केलो ते पंचायतीक दितले काय दिवचे ना हो प्रश्न पडटा. सिविक एम्युनिटी जे आसा, उदक, रस्ते, इलेक्ट्रिसिटी, एअरपोर्ट एरिया कोण करतलो हो प्रश्न आसा. माडा कॉन्स्टिट्यूट करतकर जितले 5 पंचायती आसा तांचो रेव्हेन्यू उरतलो काय ना हो प्रश्न आसा. पंचायत समज टॅक्स कलेक्ट करतले या एरोसिटी कडल्यान तांकां कितें जाल्यार कितें रेव्हेन्यू तरी मेळटलो आशिल्लो, विच इज नाव विल नॉट हॅपन. आणि जी तो एअरपोर्ट सोडलो जाल्यार जवळजवळ 232 एकर ते डेव्हलप करतले. 232 एकर ऑफ लँड विथ FAR ऑफ 2.5 इन अ विलेज एरिया. सो एम्युनिटीज तयार करता असताना टॅक्स कलेक्शन कांयच पंचायतीक मेळना असताना माडा विच इज स्टील नॉट अ रेग्युलेटेड प्रॉपर बॉडी स्टार्ट डुईंग ऑल एक्टिविटीज लीगल काय इलिगल हो म्हजो प्रश्न सरकाराक. माडा समज एडमिनिस्ट्रेटिव्ह बॉडी न्हय जाल्यार इज इट अ गव्हर्नमेंट पार्ट ऑफ अ गव्हर्नमेंट ऑर इज इट अ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट? कोण माडा हे अजून पर्यंत सरकार स्पेसिफाय करना. द एक्ट इज देयर, द रूल्स आर नॉट देयर. आणि समज तांणी पावर्स दिल्या जाल्यार वेदर इट इज इन वायलेशन ऑफ द 73rd अमेंडमेंट एज फार एज द प्रोविजन्स आर गिवन इन द कॉन्स्टिट्यूशन हो एक प्रश्न पडटा. आज आमी माडा कडेन येतकर इम्पॉर्टंट जाता की आमी विशय व्हेरी क्लियर दवरप आणि क्लियर विशयांचेर उलोवन वी नीड टू हॅव अ क्लॅरिटी ऑन इट. सगळे डेव्हलपमेंट रायट्स माडाक दिले, विलेज पंचायतीक रायट्स ना. हांवें म्हणिल्ल्या प्रमाणे इट इज बिकम लायक अ SEZ आणि इट इज कंट्रोल्ड बाय द चीफ मिनिस्टर अलॉंग विथ अ फ्यू ब्युरोक्रेट्स. आज तांणी मेन टॉपिक जी हांव उलोवंक सोदता is the construction license scam based on this whole part which has come up. वेगळे वेगळे विषय हाताळटा असताना
जेन्ना इन्फॉर्मेशन येवंक लागले, इट जस्ट आउट ऑफ हिंडसाइट वॉन्टेड टू सी वॉट इट इज. आणि पळयतकर कळ्ळें की ल्हान गोष्ट न्हय, बरीच व्हडली गोष्ट आसा म्हणून. इन द मंथ ऑफ GMR technical clearance TCP Pedne they obtained on 11th of October 2018. They obtained a primary health center NOC on 21st of November 2018. मोपा एअरपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी म्हणजे माडा जी कॉन्स्टिट्यूट जाता 5 सप्टेंबर 2018. GMR NOC घेता फ्रॉम माडा ऑन 11 सप्टेंबर 2019. GMR अप्लाय करता कन्स्ट्रक्शन लायसन्साक 16 ऑक्टोबर 2018. आय एम रिपीटिंग दिस. GMR applies for construction license to MADA on 16th October 2018. माडा पहिली मीटिंग घेता 18 डिसेंबर 2018 आणि तो एजेंडा मॅटर डिस्कस जाता की टॅक्स कसो लावचो, कितें लावचो, आणि तातूंत तांणी कन्स्ट्रक्शन लायसन्स फॉर न्यू प्रोजेक्ट्स ऑफ पीरियड 3 years 1.5% ऑफ द एस्टिमेटेड कॉस्ट लायता. एडिशनल फी ऑन RCC स्ट्रक्चर म्हणून 0.5 लायता आणि 1% सेस. तेन्ना लेबर मिनिस्टर आसतना हांवें सांगिल्लें की सेस पे करचो पडटा म्हणून. तो 1% सेस ताणें धरिल्लो. हो सेस सगळे धरून दे पेड टू लेवी टू GMR. आता त्या दिसा मिटिंग जातकर हो एजेंडा डिस्कस जाता इश्यू. परत माडा आनीक मिटिंग कन्वे करता 11 जून 2001. डेलिब्रेशन जातकर तांच्या मागीर दे टेक अ डिसिजन दॅट a total amount of 49 crores 36 lakhs 76,500 has to be paid towards building license fees. माडाच्या सेकंड मिटिंगेन जो चीफ मिनिस्टर चेअर करता तातून मेंबर सेक्रेटरी जो सेम मनीस आसा तो लेटर काडटा 26 जुनाक GMR डायरेक्टिंग GMR टू पे an amount of 49 crores 36 lakhs 76,500 towards building license fees. आता पेमेंट माडाक मेळना आणि माडा रिमाइंडर परत धाडटा 19 सप्टेंबर 2019 टू एक्सपर्टाइट बेगीन करचो म्हणून. केन्ना धाडटा 19 सप्टेंबर 2019. आता GMR पेमेंट करना. GMR instead where the same person is as one of the directors, the government nominee, and sitting as a member secretary in MADA, taka request karta to revise the demand and charge the construction license as per the Goa Panchayat's imposition of taxes, fees and other due rules 1975. MADA परत GMR लेटर बरयता की तुम्ही अंडरटेकिंग दियात कन्स्ट्रक्शन लायसन्स इश्यू करचे म्हणून. GMR अंडरटेकिंग दिता 19 फेब्रुवारी 2020 आणि माडा कन्स्ट्रक्शन लायसन्स दिता टू GMR ऑन 20 फेब्रुवारी 2020. हातून सगळ्यात बरी गोष्ट म्हणटा ती विच द गव्हर्नमेंट डीड after talking about a amount of 49 crores. GMR says make the money less. MADA tells GMR की तुम्ही अंडरटेकिंग दिया, तुम्ही पैसे पे करतले त्याला मी त्या आम्ही डिस्कस करता किती करपाक देवपाची कमी काय ना ती. GMR अंडरटेकिंग दिता आणि त्या अंडरटेकिंगाची कन्स्ट्रक्शन लायसन्स इश्यू जाता. बिगेस्ट पार्ट इन दिस होल थिंग इज सरकाराक एक नया पैसो 49 crores मेळना. दिस होल स्कॅम I attribute and allege that the chief minister should come clear where he is clearly being seen to be involved in taking decisions which are not in his scope. How could a construction license be given with the money? 49 crores, 49 point कितले crores तुम्ही ताका बिल्डिंग लायसन्स फीस पे करपाक लायतात आणि ₹1 गेल्याशिवाय यू आर जस्ट अलाउविंग देम टू गो. आज परिस्थिती किती आसा तुमकां कितली एग्जांपलां दिवं.
सादो जो मनीस घर बांदपाक वता TCPन फायल घालता, पंचायतीन फायल घालता, ताका पैसे मेळ्ळ्या शिवाय साद्यांतले सादें घर बांदता, तो इन्फ्रास्ट्रक्चर टॅक्स कन्स्ट्रक्शन लायसन्स पे केल्या शिवाय ताका मेळटा? तुम्हीच पत्रकारांनी सांगचे. इलेक्ट्रिसिटी बिल साधे 2000 रुपया सुमार आयले आणि पे केल्ले ना, मनीस डिस्कनेक्ट करपाक धांवता. उदकाच्या मिटराक पैसे दिल्या शिवाय उदकाचो मिटर लागना. हांव एग्जाम्पल्स दिवंक लागलो जाल्यार म्हाका सगळो दीस पुरो जावचो ना. पूण साद्या मनशाक इवन ड्युरिंग कोविड टाइम सरकारान सोडिल्लो ना. आज जीएमसीन वचून परिस्थिती पळयात. आमचो एक पेशंट जीएमसीन आशिल्लो, सिलिंडर ना, समज ऑक्सिजन सिलिंडर सुद्धा सारखे ना व्यवस्थेन, ते 150-200 रुपया यू आर टेकिंग अ लाईफ ऑफ अ पर्सन हू इज फेसिंग कोविड. तुम्ही पत्रकार बांधून विचारता, अशी समज एक साधी तुमच्या भितर केस असली कोणाची, नातेवाईकांची, मित्रांची, तुम्ही ओगी रावतले? सिलिंडर ना, I went ahead and bought a concentrator, oxygen concentrator for 60,000 rupees and sent it to the person who was dying because he was not getting oxygen cylinder. हांव केन्ना हांव कितें केल्ले ते गोष्टी उलयना, पूण म्हाका तकले खरेंच एक कोविड वॉर करता आसतना फाटल्यान ब्लँकेटली द वे डिसिजन्स आर टेकन, दे आर रियली नॉट इन ट्यून विथ द कॉन्स्टिट्यूशन. सध्या चल्ला ती मांडवळी चल्ल्या ती म्हणटा कितें तरी ओपन गेम दवरल्या. कन्स्ट्रक्शन लायसन्स तुमकां चार्जूच करपाचें नाशिल्लें न्ही, तुमी डिसिजन घेवंक नाशिल्लें आमी चार्ज करना. तुमची व्यवस्था आज ना. तुमची व्यवस्था आज आसता की एक एक रुपयाक आमकां त्रास जाल्ले आसा. कोणाक DSS स्कीम मेळना, कोणाक गृह आधार मेळना, इलेक्ट्रिसिटी बिल करपाक आमकां पे करपाक पयशे ना, अनएम्प्लॉयमेंट वाडला, अँड एव्हरी पेनी ऑफ द गव्हर्नमेंट इज इम्पॉर्टंट फॉर अस, वेदर इट इज सोशियो इकॉनॉमिक, सोशल ऑर एनी अदर थिंग. आणि त्या टायमार तुम्ही निर्णय घेतात आणि कन्स्ट्रक्शन लायसन्स दितात विदाउट टेकिंग अ सिंगल रुपी. हू गेव दिस पर्टिक्युलर पॉवर? कन्स्ट्रक्शन लायसन्स कशें इश्यू जालें? कोणे इश्यू केले? पैसे दिल्या शिवाय कन्स्ट्रक्शन लायसन्स दिवंक मेळटा, आणि दिले जाल्यार लिगल फॉर्म आसा. अशें आसा की फाल्यां हांव TCPन वता आनी एक एफिडेविट दिता की म्हाका आतां भरपाक जायना, हांव मागीर भरता, म्हाजे 50,000 रुपया म्हजे घराचे लायसन्स दिवचे, आनी म्हाका TCP लायसन्स दिता. तेन्ना CAG, अकाउंट, ऑडिट, कितलीशीच गजाली आसता. हांकां ऑडिट, CAG कोण लागना. वेटो पॉवर दिल्या CMक की फायल क्लियर कर आनी धाड, आनी यू कॅन क्लियर दीस 49 crores. मागीर आमी मांडवली करया, 5-10 कोटी काडून सोंपया, आनी उरिल्ले आमी मदीं एडजस्टमेंट करया. I think the government needs to very clearly talk that there is a very serious charge that unless money was collected, construction license couldn't have been given. आणि construction license दिवपाक जाल्ले सुद्धा जाल्यार board decision जाय आशिल्लें. Board decision सुद्धा ना to give the construction license, and that too without collecting money. A very clear construction scam of the airport area of MOPA is getting exposed in front of you. जे कन्स्ट्रक्शनाच्या हातून समज लेजिटिमेट आशिल्ली प्रॉब्लेम नाशिल्लो, तुमकां सपोर्ट आशिल्लो प्रॉब्लेम नाशिल्लो, आज तुझे ते अंडरटेकिंग जे GMRन दिला, दॅट इज बिकम अ इन्स्ट्रुमेंट ऑफ नेगोशिएशन. फाल्यां तेच घेवन मांडवळी करपाक सुरू करतले, आणि ती मांडवळी करतकर ही करपाकूच तुम्ही प्रोव्हिजन दिला माडान दाखोवचें. कॅन माडा कलेक्ट दिस इन्फ्रास्ट्रक्चर टॅक्स? हे एक्टान स्पेसिफाय केला, हे रूल्स आसा, ते तांणी सांगचे. PDA ना, म्युनिसिपालिटी ना, पंचायत ना, बाबू आसगांवकाराक कांयच खबर ना. आता फाल्यां कधी प्रेस घेवंक लायक ताका BJP वाले. बट यू शुड नो वॉट इज हॅपनिंग इन दिस एरिया. कित्याक शेवटी त्या वाड्याचे पंचायती त्या हाजेर आसतात. आय एम नॉट अगेन्स्ट MOPA, आय एम नॉट अगेन्स्ट माडा, बट द ऑपरेशन्स विच आर हॅपनिंग under the carpet is of very important thing to be seen. आज माडा फाल्यां बिल्डिंग येतल्यो. माडाची एरिया 232 एरिया डेव्हलप 232 हेक्टर एरिया डेव्हलप करतले. ती जेन्ना डेव्हलप करतले विथ FAR 2.5, तेन्ना गार्बेज मॅनेजमेंट कोण करतलो? बाकीचे मॅनेजमेंट कोण करतलो?
lot of things need to be understood, and we are closing in to understand that the operations of MOPA will start soon. आमची 30 दिसाची सो 2020 जे 8 एरोब्रीज आशिल्ले ते म्हाका दिसता आणि उरिल्ले एरोब्रीज जे 2022 जावपाचे आशिल्ले तितले 2 वर्सां फुडें वतले. प्रश्न तो ना. प्रश्न असा की जेन्ना एक कन्स्ट्रक्शन लायसन्स दिता हो मार्ग जो त्यांनी एडॉप्ट केला इज अ व्हेरी क्लियर केस ऑफ क्लियर कट करप्शन. अ कन्स्ट्रक्शन लायसन्स गेट स्कॅम इज वॉट आय कॅन एड टू दिस. क्वारंटाईन गेट, लेबर गेट, सगळे गेट घेतले जाल्यार कन्स्ट्रक्शन लायसन्स गेट स्कॅम मोपाच्या हातूंतल्यान जो आज भायर सरला तातूंत एक्शन मुख्यमंत्र्याचे जावंकूच जाय, कारण ही इज द चेअरमॅन ऑफ द बोर्ड एज फार एज माडा इज कन्सर्न अलॉंग विथ द ब्युरोक्रेट्स. तातलो एक ब्युरोक्रेट हू इज सिटिंग इन ऑल 3 एरियाज ऑफ माडा, डायरेक्टर सिव्हिल एव्हिएशन अँड ऑल्सो जीएमआरच्या बोर्डार. फाल्यां समज जावचे न्हय, पूण फाल्यां समज ते कन्स्ट्रक्शन जे इलिगली चालू आसा, माय चार्ज इज दॅट दीस कन्स्ट्रक्शन इज इलिगल. कित्याक रेव्हेन्यू सरकारान घेतलोच ना. लायसन्स कशें दिलें? लायसन्स खंयच्यान दिलें? प्रश्न तो आसा. आज समज इव्हेंच्युअलिटी कितें समज रॉंग जालें, थंय ट्रक पडलो, कितें देंवलें, कितें पडलें, इन दॅट इव्हेंच्युअलिटी समज प्रॉब्लेम जालो, जबाबदार कोण आनी जबाबदारी कोणाची हें सरकारान स्पश्ट करपाची गरज आसा. कित्याक टू माय नॉलेज construction license from the government unless collected proper revenue receipts cannot be done. आणि अंडरटेकिंग तू सरकाराक समज दिवंक लागता जाल्यार तुज्या शिवाय आनी कोण व्हडलो आसचो ना अशें म्हाका जीएमआर तरी दिसता. कित्याक 49 crores तूं ताका पे कर म्हणून. हे 49 crores पे करचे आसतना जीएमआर अंडरटेकिंग दिता की आमी कशें पे करतले आनी कितें पे करतले, नॉट गिविंग एनी confirmation कि they are going to pay this 49 crores. आणि 20 फेब्रुवारी 2020 construction license issue झाला. If this construction license can be issued, then I think the people of Goa are the biggest fools only being on the receiving end. कित्याक कोरोनाच्या टायमार आम्ही फक्त एक सायडीक सगळे काम करून बरें करून गोंय सांबाळपाचें काम करून वी आर ऑन द रिसिविंग एंड. आणि ह्या कोविडाच्या टायमार पांघरून घेऊन मुख्यमंत्री आपल्या लोकांक घेऊन जे करता त्या जे एक्सपोज जाला, हांव ताका आनी परत म्हणपी न्ही की रिजायन जा त्या मनशाक मोरल उरूंकूच ना, ताका आनी कितें मागूं. बट आय थिंक दीस इन्व्हेस्टिगेशन्स टू विच एवर एजन्सी इज रिक्वायर्ड, आय विल डेफिनेटली आस्क फॉर इट नाव. लेट द गव्हर्नमेंट ऑफ गोवा ऑल्सो कम क्लियर ऑन माय चार्जेस. आय एम मेकिंग अ charge saying that the government of Goa is hand in glove with GMR, having taken an understanding without a board meeting, without any approvals of the board, 49 crores of construction license. सरकाराचे 50 कोटीची येणावळ ह्या माडान बंद दवरल्या आणि कन्स्ट्रक्शन लायसन्स दिला. आणि त्या टायमार कितेंय समज थंय जालें पूर्ण जबाबदारी सरकाराचेर आनी मुख्यमंत्र्याचेर आसतली आणि कोणाचेरच ना हे क्लियर सांगता. आणि ह्या कन्स्ट्रक्शन लायसन्साचेर कारवाई जावचीच पडटली. विच एवर एजन्सी वी नीड टू इनकॉर्पोरेट. कित्याक ह्या सरकाराचेर खंय उलोवपाक तेंय कळना. कित्याक इतलें भरला करप्शन भितर. डॉक्टर करप्शन इतलो हात का तितली घट जाल्या की पातळ कांय गजाल लागना. ताजे खातीर म्हजी मागणी आसा की अ प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन बी डन. The people who are involved be booked, and if this construction license is invalid, which I feel is invalid, then immediately the work should first stop. 50 कोटी त्याच्याकडे पहिले ते उरले आसा ते घेयात आणि मागीर कन्स्ट्रक्शन कमेंस करात. हातून समज तुम्ही केले ना आणि तुम्ही क्लियर आयले ना ऑन दिस एअरपोर्ट इश्यू, I will be forced to take whatever legal course is required to ensure that justice prevails and government does not lose any revenue in MOPA. Will you write a letter on this regard to the Civil Aviation Minister? I think the government should first come clear on what they have in mind.
बिकॉज द गव्हर्नमेंट हेज गिवन विदाउट एनी वेटो पॉवर, चीफ मिनिस्टराक वेटो पॉवर दिला जाल्यार खबर ना की तूं जाय तो डिसायड कर, तुका कॅबिनेट लागना, तुका बोर्ड लागना, तूं जाय तांकां सांग काडून दी, फाल्यां ताचो सोयरो आयलो जाल्यार काडून दी, आनी कोण आयलो जाल्यार काडून दी, अशें बी सुरू जाल्यार म्हाका खबर ना. पूण ना जाल्यार चीफ मिनिस्टर डिरेक्टली रिस्पॉन्सिबल फॉर दीस. माडा ऑथॉरिटी इज सीएम, he is the chairman of the board, rest all the bureaucrats. How could a construction license be given without taking a receipt of 49 crores? साध्या मनशाक तू समज घर बांदपाक गेलो, तुका दितले? सादो प्रश्न. तू समज इलेक्ट्रिसिटीचे उदक लायटीचे मिटराचे पैसे भरना जाल्यार तुजी डिस्कनेक्ट केल्या शिवाय रावतले? साधे 500-700 रुपया करतात मरे. कोविड टायम्सार करतात मरे. मागीर हांकां 50 कोटी सोडून with the undertaking, where is the provision? Which is the provision? And the act is very clear. त्या ऍक्टान जे एरिया आसा ही पळय, ही एक पेजीचे रुल्स, फक्त कोण कितें करतलो इतलेंच सांगलां आनी कांय ना. सो वेदर दे कॅन इवन कलेक्ट दीस 49 crores or no and issue a construction license or no is not known. The powers are vested with municipality or panchayat or with PDA. हाणी समज सगळे पावर ओढून घेतल्या तर तांकां स्वता पावर आसा काय ना ज्युडिशियली, दिस ऑल्सो नीड्स टू बी रिव्ह्यूड. And if it is not there, then this whole thing is a scam. You have given land about 2,131 acres for what? Airport. We all want the airport. पूण तूं एअरपोर्टाक तूं दिता आनी हांगा एअरपोर्टाच्या नांवान आनी कितें जावंक लागता, वे इन्स्टेड ऑफ गेटिंग मनी टू द गव्हर्नमेंट यू लुजिंग रेव्हेन्यू. दिस इज नॉट डन. त्याच्या खातीर आय मेड अ व्हेरी क्लियर सिरियस चार्ज ऑन दीस गव्हर्नमेंट. कितें जाता ह्या दिसांनी सरकाराचे पोस्के खूब आसात जे सरकार हँडल करता. समटायम्स दे आर ऑल्सो इन्वॉल्वड. आय थिंक इन्व्हेस्टिगेशन नीड्स टू बी carried fully and thoroughly to know who is behind this, who has given them the provisions to handle this type of thing. Veto power CM दिला काय ना दिला जाल्यार under what provisions he has given it, construction license कशे दिले. A very clear case of a scam as far as construction license to Mopa airport is concerned. सो तुम्ही आता इतकी फाटी स्कॅमा इलिगॅलिटीज काडटा न्हू. सो डेप्युटी सीएम बाबू आजगांवकर एज वेल एज मायकल लोबन म्हटलेलें की तुम्ही सरकारान आसतना कित्याक उलयना, आतां तुमकां काडल्या म्हणून तुमी उलयता म्हणून चार्ज केला. मायकल लोबोन चार्ज केल्लो तेन्ना कसो आशिल्लो, खंयच्या टायमार जाल्लें, खंयच्या टायमार उलयल्लो? मेडिकेशन घेवन काय मेडिकेशना शिवाय? तो पळयलो कित्याक ह्या दिसांनी ही इज ऑन लॉट ऑफ डिफरंट मेडिसिन्स. Like what? That he should be able to tell you, because तो कितें केन्ना उलयता तें ताकाच खबर नासता. बट सिन्स this issue is been spoken, एक तुमकां मरे एक गजाल सांगता. एक जेन्ना फॅमिली आसता न्ही, एक फॅमिलीन भुरगीं आसता, आवय आसता, बापूय आसता, भाव भयणां सगळीं आसता. एखादी एक चलो जेन्ना वाट संदीक लागता, बॅड फ्रेंड्स, बॅड कंपनी, तो ड्रग्स सोडटा, भायर सोरो पिता, तेन्ना घरा कळटा? घरा कळना, भायर कळटा. भायर सगळ्यांक खबर आसता की हो ड्रग एडिक्ट, हो सोरो पिवपी, हो नाका आशिल्लें करता, पूण तें घरा कळना. आतां जेन्ना घराक कळना पूण जगाक खबर आसता. जगाक सगळ्यांक खबर आसता की ह्या फॅमिलींतलो हो चलो ड्रग एडिक्ट आसा, सोरो पिवपी आसा, सगळें आसा. पूण ते घराय सांगना. भायल्यान जांकां खबर आसता ते घरा सांगना. कित्याक सांगना? की एखादी फाल्यां हे सगळें एक जालें जाल्यार आपली उडयली जाल्यार काय म्हणून. तशी जाल्यार ह्या सरकाराची गत. जेन्ना सरकारान आशिल्लो एखादी कितें जालां तेन्ना कळुना, तेन्ना हो प्रश्न पडटा की हो ओगी रावपाचो काय फुडें वचपाचो काय म्हणून. आनी हांव राजकारणान आयला जाल्यार व्हेरी क्लियरली आयला की आय नीड टू मेक अ डिफरन्स. ताज्या खातीर जेन्ना मुद्दो हातान मेळ्ळा, एक कळ्ळां की त्याच फॅमिलींत रावन म्हाका थोड्यो गोश्टी तेन्ना कळुना, मानता. पूण ताचेर एक्शन घेवपाकूय आज मागता हांव. जो मनीस ड्रग्साचो विशय 5 वर्सां बॉब मारता की आपल्या कडेन नांव आसा, नंबर आसा, फोन नंबर आसा, आज सरकारान आसा मरे, एक्शन करून दाखय मरे. आज कोरोनाच्या विशयाचेर तो परत जाता कितें केलें. आज कोरोनाच्या विशयाचेर हांवें 2.5 वर्सांची कामां केल्ली, तूं नाशिल्ली, हे रस्त्यार आसपाचो हो सरकार.
ESI हॉस्पिटल वाडयले कोणे, बाज्यो घालून दिल्यो कोणे, विचार सरकार रिकॉर्ड्सान वच. गोवा ऑनलायन केली कोणे, भायले गोंयकार गोंया येवपाक ऑनलायन एप्लिकेशनां कर, हांगाच्यान ऑनलायन सगळे सर्विसीस दी, लॉन्च केल्ली कोणे, बाब मनोहर पर्रीकर आनी हांव आसतना तेन्ना आमी करून घेतिल्ली. कित्याक घेतिल्ली? टू एन्श्युअर फ्री स्मूथ ट्रान्झिशन्स फॉर पीपल फॉर एवरी टायप ऑफ सर्वीस, आनी सगळी डिपार्टमेंटाक घेवपाक घेतिल्ली. अँड आय हॅव स्टार्टेड द रेव्हन्यू लेबर डिपार्टमेंट्स इन दॅट पर्टिक्युलर सिक्वेन्स. कित्याक केल्लें? टू मेक थिंग्स इजी. सिटीजन सर्व्हिस सेंटर इंटरफेस तयार केल्लो. कित्याक केल्लो? सो दॅट करप्शन रिड्युसीस आनी सर्विसीस आर बेटर टू बी गिवन टू पीपल. पूण ह्यो सर्विसीस तेन्ना ज्यो केल्यो म्हज्या 2 वर्साच्या काळान, म्हणून आज सरकार जिवीत उरलो. नाल्यार विथ द एडमिनिस्ट्रेटिव्ह फेलियर इट वूड हॅव बीन द बिगस्ट फेलियर ऑफ दीस गव्हर्नमेंट नॉट इवन एबल टू पुट थिंग्स टुगेदर. अँड दीस इज माय चार्ज. आनी हे जेन्ना उलयता अहंकारान उलयना, पूण परत परत तो मायकल लोबो मेडिकेशन घेवन उलयता पळय, तेन्ना कितें केल्लें, आतां कितें करता. ताणें 2.5 वर्सां 2 वर्सां म्हणपाक ही हॅज बीन विथ द BJP इन पॉवर in things instrumental like PDA to eat money, which I am not. So ताणे म्हाका सांगपाची गरज ना, गोंयकारांक खबर आसा म्हज्या 2.5 वर्साच्या टेन्युअरान हांवें कितें केलां, आनी ताचे खातीर रिपोर्ट कार्ड्स काडून सुद्दां म्हज्या लोकांक आनी नेटाक घाल्ले आसा. एज रिगार्ड्स टू इफ थिंग्स 2 वर्सां 2.5 वर्सां जें कितें जालां तें म्हाका समज आय वॉज इन द डार्क एंड आय हॅव नोन थिंग्स, इट इज माय ड्युटी टू गेट थिंग्स एंड एक्ट अगेन्स्ट इट. And that is what exactly I am doing. I hope this message is clear to people who are under medication like Michael Loeb. What you are involved in the dark means what? थोड्या गजाली जेन्ना सरकार चलता आमी 3 डिपार्टमेंटां म्हजी हँडल करता, 3 काय 4 डिपार्टमेंटां हांव हँडल करतालो. गव्हर्नमेंट इज ऑफ 12 मिनिस्टर्स, सो यू हॅव ईच वन हँडलिंग इज ओन पोर्टफोलियोज. आनी त्या टायमार एकटो आपआपलें जेन्ना काम करता, दुसरो कितें करता तें एखादी तुका कळना. हांव तुका आतां चल्याची भुरग्याची तुका एक्झाम्पल कित्याक दिल्लें, जे एक फॅमिलीन असता ते फॅमिलीक स्वता खबर नासता, भायल्याक खबर आसता. आज हांव भायर आसा म्हाका कळ्ळें, फॅमिलीन आसतना कळून नाशिल्लें, कळना फुडें भायर काडलें. सो इट इज नाव फॉर दीस पर्टिक्युलर पीपल हू आर इन्वॉल्ड इन सो मच ऑफ स्कॅम्स. टू डॉक्टर करप्शन आमचो आसा ओपो, बाकीचे टीम तयार आसा. एवरी डे इज न्यूज, गोवा इज बिकमिंग अ ड्रग कॅपिटल, गोवा इज बिकमिंग अ लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन, बिकमिंग अ मर्डर कॅपिटल. नाका आशिल्ले भानगड्यो आतां क्रायम्स आर ऑन द रायज. Who is the Home Minister? Who is the Finance Minister? Economy is down. You have given an example. So we need very clearly things to move. आणि ताच्या खातीर आज सरकाराची अकाउंटेबिलिटी ताणी दिवपाची गरज आसा आनी आमी मागून ती घेतलेच. You gave an example of your government. कित्याक ते आमचे बरें मॅच जायना, बिकॉज तूं म्हणटा आपणाक नाका आंदलो कावका आंदलो, कितें कितें वायट जातालें तें कितें वायट जातालें गव्हर्मेंटान. हांवें सरकारान वायट जातालें म्हणून ना, जे नजरेक येवना तेन्ना ते आतां जेन्ना आयला, तूं एक्झाम्पल दिलें मरे. You mean to say when you are in opposition, you get feelers from the people about the corruption? You mean to say It is not being in the opposition. When you are on the outside, you know what is happening the other side. When you are a part of the same family, sometimes तुजो घरातलो भुरगो ड्रग्स सोडटा तुका खबर नासता, भायल्यांक खबर आसता. भायले तुका सांगना. तशेंच सरकारान आसतना तुका भायले लोक येवन सांगना हांगा कितें केलां म्हणून, पूण भायर आसतना कळटा तुका हें जालां म्हणून भानगड. सेम थिंग एप्लायज हियर. प्रॉब्लेम इज द पर्सन हू इज मेकिंग चार्जीस is a de facto chief minister. But what he has But said- whatever he's trying to put across is only divergent tactics of the main topic. लोबोज सद्याक आसता कालांगूट. ताणें म्हाका दिसता थंय इन्व्हेस्टिगेशनाक चड नजर दिवन he needs to be answerable and accountable to the charges that are coming on him and his constituency Kalangut. Bab Joseph Sikwer जावं, Bab Agnel जावं, I think it is a good thing that they're getting vocal on issues which are concerning their constituency, which otherwise at large will finish the tourism capital of Goa. आम्ही सदांच कोळंगुटे टुरिझम कॅपिटल म्हणटाले, आज टुरिझम कॅपिटल सोडून आनी कितें म्हणटात तें बंद जावपाची गरज आसा. त्या खातीर योग्य वेळार योग्य गोष्टी जावपाची गरज आसा. I think we should stop at MOPA. My only request is that MOPA is a total construction license scam that can be given. If we try to divert our topic, मागीर तुमचे फाल्यां मागीर आनी कितें टॉपिक ताका जाल्यार वेगळें उलया.